संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी संस्थेची वाटचाल कायम गुणवत्तापूर्ण राहिली असून जगातील बदलांनुसार नवीन अभ्यासक्रम राबवत हे विद्यापीठ गुणवत्तेच्या जोरावर देशात अग्रगण्य ठरेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला। अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे आयोजित अमृतवाहिनी विद्यापीठाच्या शानदार शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते। या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रिमोटद्वारे विद्यापीठाच्या फलकाचे व अधिकृत संकेतस्थळाचे वेबसाईट अनावरण करण्यात आले। कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉक्टर रोहित दुबे पाटील, पांडुरंग पाटील घुले, रणजित सिंग देशमुख, डॉक्टर जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, कार्यकारी विश्वास शरयूताई देशमुख, सिनेअभिनेत्री इशिता शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेब थोरात म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था आणि उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अमृतवाहिनी संस्थेची स्थापना केली। गेल्या 49 वर्षांच्या वाटचालीत या संस्थेचा वटवृक्ष झाला असून राज्यभरातील पालक शासकीय महाविद्यालयांनंतर अमृतवाहिनीला पहिली पसंती देतात। जागतिक स्तरावरील विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण दिले जाणार आहे। मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि विधिमंडळाने विद्यापीठाला मंजुरी दिली असून आगामी 5 वर्षांत सर्व आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह हे विद्यापीठ अधिक सक्षमपणे उभे राहील। सध्या बी.टेक, एम.टेक आणि फार्मसी विभागाच्या कॉस्मेटॉलॉजी या नवीन अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत। माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी अमृतवाहिनी विद्यापीठाची स्थापना हा संस्थेच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे सांगत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे क्षेत्र अधिक व्यापक होईल असे नमूद केले। डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी हे विद्यापीठ संशोधन व नवनिर्मितीचे मोठे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला, तर रोहित दुबे पाटील यांनी विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले। कार्यक्रमात डॉक्टर निंबाळकर यांनी विद्यापीठाची सविस्तर माहिती दिली। प्रास्ताविक कार्यकारी विश्वास सौ. शरयूताई देशमुख यांनी केले, तर आभार व्यवस्थापक प्राचार्य व्ही. धुमाळ यांनी मानले। यानंतर टेक्निकल टीमला विनंती आहे की त्यांनी कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी हा जो प्रथम कोर्स आपण विद्यापीठात संस्था आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आणि हे सर्व 12,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विभागाकरता तर आमच्या तालुक्याकरता महत्वाचंच अशी संस्था गुणवत्ता आम्ही खूप चांगल्या पद्धतीने टिकवलेली आहे। विद्यापीठ करण्याला खाजगी विद्यापीठ हा कायदा दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात काही विद्यापीठ झालेली आहेत। आता अमृतवाहिनीचं सुद्धा एक विद्यापीठ झालेलं आहे। जे पुन्हा युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आहेत ते आता चालू राहतील, पण विद्यापीठ काही नवीन कोर्स सुरू करू शकतं किंवा यातले काही कोर्स विद्यापीठाकडे वर्ग करू शकतं। तर आणि त्यामध्ये असं आहे की त्याचं सिलेबस बनवणं हे सगळ्या जबाबदाऱ्या ह्या विद्यापीठाच्या असतात। तज्ञ समिती करावं लागणार असं जगाच्या स्पर्धेबरोबर टिकणारे कोर्सेस आम्ही घेऊ शकतो, तसे आवश्यक कोर्सेस सुद्धा आम्ही घेऊ शकतो। एक स्पर्धा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी ही नाटक नाही, पण ही स्पर्धा असली पाहिजे, ती गुणवत्तेची असली पाहिजे। ती करण्याचा प्रयत्न आमचा आहे की आम्ही जे कॉलेजेस आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवलेले आहे। अत्यंत दर्जा त्याचा मोठ्या प्रमाणात जगात आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्वतः या कंपन्या येऊन घेऊन जातात। अशी आमचं लौकिक सुद्धा आम्ही मिळवलेला आहे। आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून आणखी चांगल्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा नाविन्यपूर्ण काही शिक्षणाचे कोर्सेस करण्याचा प्रयत्न करणार। राज्य सरकारने कार्यपद्धती अधिसूचना जारी केली की ज्यानुसार आता जर जे मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना मिळाला। खरं म्हणजे मी जोपर्यंत मंत्री होतो, म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडीचा आमचं सरकार होतं तोपर्यंत तर
मी हे पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री तर कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि थांबवू शकतो एखादा निर्णय किंवा बदलू शकतो असा अनुभव आमचा होता. काही अधिकार, काही मर्यादेपर्यंत अधिकार मंत्र्यांना असतातच. तथापि आवश्यक वाटलं तर मुख्यमंत्री त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो, ही वस्तुस्थिती होती. परंतु मला माहित नाही नेमका निर्णय हा का झाला. तर मध्यंतरी माननीय उच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली होते की मंत्र्यांचे अधिकार हे स्पष्ट असले पाहिजे, हे त्याचेच अधिकार असले पाहिजे असं तुम्हाला एक नंतर समजलं. म्हणजे आमच्या नंतरचा तो कालखंड आहे. परंतु आता पुन्हा त्यात बदल करून मुख्यमंत्र्यांचे अधिकार अबाधित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. शेवटी एक सूत्र तर त्यामधून येते. खरे मंत्र्याचे अधिकार हे असले पाहिजे, पण आवश्यक वाटत असेल कारण नेतृत्व चेहरा जो असतो कोणत्याही सरकारचा तो मुख्यमंत्री असतो. त्यामुळे चांगल्या वाईट परिणामाला त्याला सामोरं जावं लागत असतं आणि त्यामुळं तशी गरज असेल तर तो हस्तक्षेप मुख्यमंत्री करणं माझ्या मते ते योग्य सुद्धा मला वाटतं. मात्र 3 पक्षांचे सरकार असताना असा हस्तक्षेप झाल्यास त्या सरकारवर काही परिणाम होऊ शकतो? असं नसतं. हे काय कसे असतात, मंत्र्यांचे अधिकार जे असतात ते एक मर्यादेपर्यंत असतात. असं फार तर डेप्युटी इंजिनियर समजा आहे पीडब्ल्यूडीचे, तिथपर्यंत कदाचित मंत्र्याचे अधिकार असतील. त्या डेप्युटी इंजिनियरचं तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागत असेल, असं असतंच. पण या व्यतिरिक्त सुद्धा जे अधिकार आहे ते पूर्ण अबाधित, म्हणजे असे काय ते निर्वेदित असं त्यामुळं राहणार नाही. आवश्यक तिथं मुख्यमंत्री भाग घेतील असं मला वाटतं. यातले बारकावे मला माहित नाही, पण तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं मी इथे मला माहिती देतो आहे. आज सचिन अंदुरे जो आहे नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला आरोपी, त्याची उच्च न्यायालयानं शिक्षा स्थगित करत त्याला जामीनही मंजूर केलाय. काय तसं पाहता येतं? असं आहे की खरं म्हणजे दाभोळकरांची हत्या, पानसरेंची हत्या, कल्याण यांची हत्या, या आपल्या सगळ्या काळिंबा लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा शोध न लागणं किंवा जे कोणी असतील गुन्हेगार त्यांना शिक्षा न होणं, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे. शेवटी ही खूप मोठी व्यक्तिमत्व आपल्या देशातली होती, त्यांची हत्या होती आहे आणि हत्यारे सापडत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न राहिला दिसतोय. तरी गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये काल विष बाधा त्याच्यात मृत्यू झाला. कोट्यवधी रुपये या सगळ्या गोष्टीसाठी सरकार खर्च करत आहे, मात्र कुठे त्या सुविधा आज मिळत आश्रमशाळेत. हे 2 पद्धतीनं पाहिलं पाहिजे. आश्रमशाळा, आपणही एक आश्रमशाळा चालवतो पळवाडे येथे, आणि पळवाडे त्या क्षेत्रामध्ये आदिवासी असल्यामुळं मी आमदार असतानाच 1992 साली ती आश्रमशाळा घेतली. साधारण त्यात पाहिलं पाहिजे का ज्या बेस्ट आश्रमशाळा आहेत, चांगल्या आश्रमशाळा ज्यांची गुणवत्ता आहे, आपण अनेक वेळा बक्षिसं घेतली, त्या आश्रमशाळेचे रिझल्ट कसे, म्हणजे ठीक आहे अभ्यासाचा एक भाग आहेच, पण बाकी जर आजारपणाचे असतील, त्यांचे मृत्यू होत असतील, त्याचे कारण विविध असतील, तर कुठं चुकतं याचा अभ्यास केला पाहिजे आणि दुरुस्त केला पाहिजे. याच्यात खाजगी आश्रमशाळांचा गुणवत्ता कशी आहे आणि शासकीय कशी आहे आणि कुठं चुकतंय हे पाहिलं पाहिजे. हा दोष दूर केला पाहिजे. प्रत्येक जीव हा मोलाचा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. जीवाची किंमत होत नसते, इतकं तो मौल्यवान असतं, त्याची काळजी घेतली पाहिजे. नगर मनमाड महामार्गाचं काम अनेक दिवसांपासून रखडलंय आणि तिकडे माझे खासदार म्हणतात की तिकडे अमेरिकेच्या अध्यक्षांमुळे डांबर मिळत नाही. आता काय बोलायचं, परंतु त्यांनी त्यापेक्षा हे सांगितलं त्यांनी सुजय पाटलांनी की तुम्हाला रेल्वे करता आंदोलन करावं लागतं. शिर्डीला तर रेल्वे आली, म्हणजे आम्ही कसं वटात काम करून घेतो, विमानतळ आलं, आपल्याला मात्र आंदोलन करावं लागतं रेल्वे करता, हे त्यांनी सांगितलं. त्यांचं वट असलेली माणसं आहे, त्यांनी खरं म्हणजे रस्त्याचं काम पूर्ण करावं लागतं. त्यांनी असंही म्हटलं की तुम्हाला जर रेल्वे स्टेशन पाहिजे असेल तर तुमचे कापवेर घेऊन या आणि शिर्डीचं उकडून घेऊन जा म्हणून. हास्याचं गमतीनं माणसं मनमोकळं बोलत असतात, त्यांचा स्वभावाचा भाग आहे मनमोकळं बोलणं. परंतु फार ट्रम्प पर्यंत नेऊन पोहोचवलं हे ट्रम्प नाराज होतील, काळजी वाटते मला. सीजेपीचे जे दिल्लीत आंदोलन झालं त्यात अनेक बाह्य शक्ती सामील झाल्या होत्या असा आरोप करण्यात येतो आणि त्यातच आता अरुण ढेलके ज्यांनी संसद उडवण्याची धमकी दिली होती त्यांचा व्हिडिओ देखील त्या सीजेपीच्या आंदोलनातला व्हायरल होतोय, ते देखील त्यात होते. ठीक आहे, आता एवढ्या गदारोळात कोण कोण कशी असतील त्या सगळ्यांना काही सर्टिफिकेट देऊन पाठवलेलं नसतं.
परंतु आता काय एक बौद्धिक नक्सल काय शब्द आलाय आता, दिमागी दिमागी नक्सल. दिमागी, म्हणजेच मराठीत बौद्धिक म्हणावं लागेल ना, दिमागी नक्सल. आता आपण आपल्याला तपासावं लागेल का आपण दिमागी नक्सल आहे का काय. असं ठरवायचं ठरलं तर मोठी जनता आणि कार्यकर्ते हे दिमागी नक्सल होतील, कुणीच राहणार नाही. ज्याला पुरोगामी विचार आवडतो, ज्याला सर्वसामान्याचं हित आवडतं आणि त्याच्याकरता तो थोडं धाडसानं बोलतो, करतो काही, तो लगेच दिमागी नक्सल. हे खरं म्हणजे माननीय पंतप्रधानांचं यावेळेचं भाषण आणि खरं म्हणजे त्यांनी दिमागी नक्सल काय कुठून शोधून काढलं मला माहित नाही, परंतु असं म्हणणं आणि विरोधी पक्षाला दिमागी नक्सल म्हणणं हे योग्य नाही. वारंवार आंदोलन- वारंवार सरन्याय देशांनी कॉक्रोचचा उल्लेख केला, त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने दाखवून दिलं, आंदोलन केलं आणि एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. हे असे शब्द एक एक जर बाहेर काढले तर सरकार अडचणीत सापडणार. काय सध्या काय चाललंय हेच मला समजत नाही. राज्याची परिस्थिती केविलवाणी आहे आणि देशाची परिस्थिती केविलवाणी आहे. माझा या निमित्तानं एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना आणि विशेषतः तरुण मंडळीला. समजा आमचं एक जीवनाचा मोठा भाग संपलेला असतो, परंतु ज्याला संपूर्ण पुढचं जीवन जायचंय त्याला या देशामध्ये लोकशाही पाहिजे की नाही पाहिजे, लोकशाही हवी की नाही तुम्हाला, मग लोकशाहीचे जे तत्व आहे जे राज्यघटनेने सांगितले त्याला जपण्याची जबाबदारी कोणाची आणि कोण त्याला पायदळी तुडवतं हे बारकाव्यानं पाहून आपण काळजी घेतली पाहिजे, मतदान केलं पाहिजे. नाही तर पुढच्या काळामध्ये या देशामध्ये आताच अराजकासारखं वातावरण आहे, या देशाचं होणार काय असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे. नाशिक पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये खड्ड्यात पडून लोकांची मृत्यू होत आहेत. राज्य सरकार कसं बघतंय एकीकडे सगळं? शक्तीपीठ महामार्गाचा आग्रह केला जातो दुसरीकडे. नाही, अत्यंत कठीण परिस्थिती आहे रस्त्यांची आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे. तुमचे कॉन्क्रीटचे रस्ते इकडे तिकडे मोठ्या याचे केले पण त्यावर रस्ता उतरतो आपण खाली त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याने, त्यानंतरची काय परिस्थिती आहे, काय खड्डे आहेत, किती जीव जात आहेत आणि अक्षरशः इतकी केविलवाणी अवस्था आहे की विद्यार्थ्यांची विशेषतः भाषणं मोठी मोठी करता येतात. भाषणांची कला असली तर काही रंगून सांगता येतं, परंतु आज ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल किंवा शेतकरी असेल कोणत्या परिस्थितीमध्ये वावरतोय, मग तुमची भाषणांचं काय झालं नेमकं, तुम्ही तर खूप सांगत होते सगळं, त्याचं काय झालं असा प्रश्न पडतोय. अत्यंत कठीण अवस्थेतून संपूर्ण देश जातो आहे ही परिस्थिती आहे. उद्योग देखील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उद्योग देखील बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. नाही याचं अत्यंत खरं आहे. चाकण जे आहे ते आपण आता कधी पुण्याकडे जाताना आता आपल्याला धाक वाटतो जाण्याचा. 2 तास जर चाकणमुळे आपले वाढणार असतील, चाकण त्या परिसरामुळं, तर त्या पुण्याकडे जाणं सुद्धा जरा काळजीच वाटतं. म्हणजे आणि तिथला इतका मोठा औद्योगिक वसाहत आहे, मोठी औद्योगिक वसाहत, सुंदर औद्योगिक वसाहत आहे, परंतु तिथल्या अंतर्गत जी व्यवस्था पाहिजे ती नसल्यामुळं तिथले उद्योग बाहेर जात आहेत आणि गेले आहेत आणि सरकार जागं झालं नाही या विषयावर अद्याप. ही मोठं आश्चर्यकारक गोष्ट आहे. एकीकडे जरांगीने 29 ऑगस्टला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आता आंदोलन करतात. कुठेतरी जातीय संघर्ष यातून वाढतोय. त्यामध्ये आपण जातीय संघर्ष वाढू नये, धार्मिक तेढ वाढू नये या मताचे आपण आहोत. ज्याचा त्याचा हक्क ज्याला त्याला मिळाला पाहिजे असा आग्रह आपला आहे आणि म्हणून धरंगी पाटलांचं म्हणणं कुणबीचे आमचे सर्टिफिकेट ते आम्हाला मिळाले पाहिजे असं म्हणणं आहे. ओबीसीवर कुठेही अन्याय न होता ते मिळावे असं तर आम्ही कायम सांगितलेलं आहे. म्हणजे जे सगळ्यांना म्हणजे ओबीसी मध्ये ज्यांना यायला पाहिजे, कुणबी जे ते ओबीसी मध्ये येऊन जातील. ओबीसीच्या हिताचं प्रत्येकाचं हिताचं रक्षण केलं पाहिजे आणि म्हणूनच काँग्रेसचा कायम आग्रह होता की जातीय पद्धतीने जनगणना करा तुम्ही एकदा आणि त्याचा हक्क ज्याला त्याला देऊन टाका. शिवसेनेची सुनावणी आहे. सुनावणी आहे. दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे भेटले, एक विश्वास त्यांना आहे की आणि त्यांनी सांगितलं की आहे की आमदारांना घाबरू नका. म्हणजे नेमकं सुनावणी सुरू असताना असं तेव्हा आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे. असं आहे की ज्यावेळेस फुटले हे पक्ष, राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, सगळ्यांच्या मनात काय होतं आणि काय व्हायला पाहिजे होतं. आपण पक्षांतर बंदीचा कायदा केला, त्या कायद्याचं झालं काय, तुमच्या निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला तो आता चुकीचा ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस झालेल्या परिणामाचं काय, त्यानंतर चाललेले सरकार बेकायदेशीर रीतीनं चालले त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पुढे काय होणार.
तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याचा पूर्णपणे चुरडा करून टाकला, संपून टाकला तो कायदा. याला जबाबदार कोण? निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत काय बोलायचं असतं. पण अपेक्षा एवढी तर नागरिक म्हणून तरी केली पाहिजे. आपण वेळेत निर्णय दिला असता त्यांनी, इतके प्रश्न निर्माण झाले नसते. थँक्यू. खूप प्रश्न घेतलं.